आई असं हेलो दीदी विश्व वंदनीय महामानव शांतिदूत तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरण करून आपल्या मोठ्या कष्टातून परिश्रमातून जी काही वास्तू निर्माण केली आहे, या वास्तूचं उद्घाटन ज्याला आपण गृहप्रवेश विधी म्हणतोय, या गृहप्रवेश विधीच्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्पधूप दीपाने या ठिकाणी पूजन होईल. मोठे आहेत अशा नर्मदाबाई नामदेवराव झिने, आयुष्यमान पंजाबरावजी झिने यांच्या मातोश्री या आईनं या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्पधूप दीपाने पूजन करावं. आई दोन्ही हाताने बुद्धाला ठेवा. बाबासाहेब खाली बसून दर्शन करा 3 वेळेस. धम्म नमामि धम्मं नमामि. त्याचप्रमाणे ज्या आईनी नुकतंच या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं, अशा नर्मदाबाई नामदेवराव झिने यांच्या इनबाई या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. बौद्ध उपासिका सिंधुबाई कल्याणराव सरकटे, आयुष्यमान पंजाबराव झिने यांच्या सासूबाई आहेत त्या, आणि पंजाबराव झिने यांच्या धर्मपत्नी विद्या झिने यांच्या त्या मातोश्री आहेत. अशा बौद्ध उपासिका सिंधुबाई कल्याणराव सरकटे या आईनं सुद्धा या ठिकाणी सूचना आहे की आपण पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करावं. त्याचप्रमाणे
बियाण इकडे ना बाई. इकडे ना उभा. बियाण बाबू इकडे ना. नाही बियाण थांब थांब. बस बरोबर. ठीक आहे. खाली बसून बंद करा. या घरात. त्याचप्रमाणे या गृहप्रवेश विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या वास्तूमध्ये आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत, कमी करा लगेच विजून जाते. खाली कर थोडा असं उभं राहणार. अशी इथे समोर अशा प्रकारे या ठिकाणी जिने परिवाराकडून महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध मोठे जाऊबाई म्हणलं पहिले नाव सांगा म्हणलं होतं. हा काय नाव त्यांचं? संजय अनिताबाई संजय झिने ह्या सुद्धा या ठिकाणी स्टेजवर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने पूजन करतील. अशा प्रकारे या ठिकाणी झिने परिवाराच्या वतीने पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन झालेलं आहे. विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या ठिकाणी उपस्थितांना महत्वाच्या 2 सूचना आहेत. सूचनेकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. पहिली सूचना अशी आहे की ज्यांच्याकडे कुणाकडे आपला मोबाईल असेल त्यांनी फक्त 20 मिनिटांसाठी आपला मोबाईल सायलेंट मध्ये करून ठेवायचा आहे. या पूजेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या वैयक्तिक मोबाईलमुळे येऊ नये म्हणून आपापला मोबाईल सायलेंट मध्ये आपण सर्वांनी सायलेंट मध्ये करून ठेवायचा आहे. ही महत्वाची सूचना होती. दुसरी सूचना या ठिकाणी महत्वाची अशी आहे की हा कार्यक्रम बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून 2 बौद्ध भिक्खूंच्या हस्ते या ठिकाणी हा हात जोडावा. अशा हात जोडायचे, छातीशी हात जोडायचे. काही काही लोक हात जोडतात असा मांडीवर सोडून देतात, जसं काय हातामध्ये जीव नाही राहिला, जसं काय हात गळून गेले, जसं काही. आणि मग असे छातीशी हात जोडायचे आणि शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. वंदन करा. स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. वंदन करा. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते भारतयेनं कृतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते भारतेनं
कथं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि पाणातिपाता वीरमणि पदं समादयामि मुसावादा वीरमणि शिक्षापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि शिक्षापदं समादयामि त्रिशरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन सम्पादेत साधु 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 सर्वांनी 3 वेळा वंदन करावं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि यानंतर या ठिकाणी नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रं श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुण्येन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारप्रदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं
सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेनं पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवान् धातून् लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे साबे बुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे साबेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा यशमूले निसिन्नो वं सब्बारि विजयं पतो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे हेते महाबोधि अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवान् अरहं सम्मा सम्बुद्धो द्विजाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्म सारथि सत्ता देव मनुष्याणां बुद्धो भगवान् बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा पशुपन्ना च ये बुद्धा अहं वन्देन सच्च वच्चेन होतु ते जयमङ्गलं स्वागतो भगवत् धम्मो सन्देशिको अकालिको यहि पासिको ओपनायिको पच्चतं वेदितवो विज्ञोहितं धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनानाति मे शरणं एतेन सच्च वच्चेन होतु ते जयमङ्गलं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गला एष भगवतो नैयो दक्षिणैयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पशुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणमय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं पूजेमि अद्धा इमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं महापरिमुञ्चसामि विना पुण्यकमेनं मामे बालसमागम संतं समागमो हन्तु यावनिब्बाणपात्या देवो वसन्तु काले स सम्पत्ति हेतु च पीतो भवन्तु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कताय शुद्ध चेतसा चिरं चिटन्तु सद्धम् लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कताय शुद्ध चेतसा चिरं चिटन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय कताय शुद्ध चेतसा चिरं चिटन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा दुःखपता च निदुःखा भयपता च निभय शोकपता च निशोका हन्तु सर्वे पिपालिनो एतावता सम्मेहि
सब्बदं पुण्यसम्पदं सब्बे देवानुमोदाभिरता भुन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चकाणं च यं बलं अरहन्ताणं च तेजेनं रक्षं वन्दामि सब्बसो आकाचट्टा च भूमट्टा देवा नागा महिन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाचट्टा च भूमट्टा देवा नागा महिन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाचट्टा च भूमट्टा देवा नागा महिन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं पर्यन्ते सवेन्त्यो विभजन्तु सब्बरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायिको भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभाविनः सोते भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सोते भवन्तु ते। बोला साधु साधु साधु। सर्वांनी 3 वेळ वंदन करावं। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। मध्ये राहत असताना बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून बौद्ध धर्मगुरूंच्या वादांना माणसाच्या पाठीमागे राहत असतं। अगदी माणूस मेल्यानंतर माणसाचं नाव निघते माणूस कसा होता। एखादा माणूस चांगला असेल, एखादी महिला चांगली असेल, धर्माचरण करत असेल, आपुलकीनं जिव्हाळ्यानं मायेनं ममतेनं बोलत असेल आणि असा व्यक्ती जर वारला तर लोक म्हणतात नाही हो माणूस फार सज्जन होता म्हणतात, आहे की नाही, बाई फार सज्जन होती म्हणतात। त्या माणसासारखा आमच्या गावामध्ये आमच्या परिसरामध्ये माणूस नव्हता म्हणतात, आहे की देव माणूस होता म्हणतात। देव माणूस, माणसाला देव पण येते कशामुळं? त्या माणसाच्या कर्तृत्वामुळं। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना दररोज आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ झोपेतून उठलो तेव्हापासून ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत आपण नित्य नियमानं आपण धम्माचरण करत राहावं, शीलाचं पालन करत राहावं, धम्मकार्याला हातभार लावण्याचं काम करत राहावं। हेच मानवी जीवनामध्ये फार मोठं कुशल कर्म आहे आणि हे कुशल कर्म करण्याचा गुण आपण या ठिकाणाहून घेऊन जर गेलात तर खऱ्या अर्थानं झिने परिवाराने जो काही कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या कार्यक्रमाला आल्याचं सार्थक होईल। आणि म्हणून निश्चितच आपण अशा प्रकारचं चांगले गुण आपण या ठिकाणी घेऊन आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं काटेकोरपणे पालन करत राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द समाप्ती करतोय। म्हणा सर्वांनी साधू साधू साधू। सर्वांनी 3 वेळा वंदन करावं। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला 2 सूचना दिल्या होत्या, आहेत का लक्षामध्ये? का पुढे पाठ मागेचा पाठ काही घेणं देणं नाही असं झालं? 2 सूचना दिल्या होत्या। पहिली सूचना होती कोणाच्याही मोबाईलची बेल वाजल्या गेली नाही पाहिजे, आहे की नाही? कोणाच्याही मोबाईलची बेल वाजली नाही कार्यक्रम चालू असताना, ठीक आहे? सर्वांचं अभिनंदन। दुसरी सूचना होती की कार्यक्रम समाप्त होईपर्यंत कुणीही आपसामध्ये बोलायचं नाही, आहे की नाही? कुणीही आपसामध्ये आपण बोलला नाही। परत तुमचं सर्वांचं अभिनंदन। आता कार्यक्रम समाप्त करताना तुम्हाला महत्वाच्या 2 सूचना आहेत। सूचनेकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे लक्षामध्ये। पहिली सूचना अशी आहे की या ठिकाणी आपण युट्यूबला एक बुद्धभूमी मावसाळा नावाने एक चॅनल सुरू केलेलं आहे। काय नाव लक्षात ठेवायचं, बुद्धभूमी मावसाळा चॅनल सुरू केलेला आहे। या चॅनलवरती दररोज सकाळी 5 वाजता तुमच्या घरामधल्या घड्याळाचा काटा एक दिवस मागे पुढे होईल, परंतु सकाळी बरोबर 5 वाजता त्या चॅनलवरती एका बौद्ध भिक्षूंची धम्मदेशना प्रवचन मार्गदर्शन त्या चॅनलवरती उपलब्ध होत आहे। अशामध्ये आपल्या लोकांचे चॅनल नाही आहेत, इतर समाजाचे आपण चॅनल टीव्ही खोलल्या रिमोट हातामध्ये दाबलं तर आस्था, आहे की नाही? आणखी कोणते आहे की नाही? हिंदू धर्माचे चॅनल आहेत, जैन धर्माचे चॅनल आहेत, शीख धर्माचे चॅनल आहेत, परंतु आपल्या समाजाचे चॅनल नाही। आणि म्हणून या सोशल मीडियावरती युट्यूबला आपण एक चॅनल सुरू केलं आहे। त्या चॅनलवरती श्रीलंकेच्या बंदीचे प्रवचन आहे, ब्रह्मदेशाच्या बंदीचं प्रवचन आहे, बुद्धगयाच्या बंदीचं प्रवचन आहे,
कुशीनगरच्या प्रवचन आहे लक्षामध्ये, त्याच्यावरती बुद्धवंदना आहे, त्याच्यावरती धम्मवंदना आहे, त्याच्यावरती संघवंदना आहे आणि अनेक प्रकारचे दररोजचे जे काही प्रोग्राम होतात, कार्यक्रम होतात, प्रवचन होतात ते त्या चॅनलवरती उपलब्ध होत आहेत. आज हा जो काही कार्यक्रम आहे ना, उद्या सकाळी 5 वाजता बरोबर या चॅनलवर रेकॉर्डिंग चालू आहे लक्षामध्ये. हा कार्यक्रम उद्या तुम्हाला सर्वांना दिसणार आहे. आणि म्हणून युट्यूब वरती जाऊन ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनी आपल्या मोबाईलवरती युट्यूबला जायचं, बुद्धभूमी मावसाळा नाव सर्च करायचं, त्याला सबस्क्राईब करायचं त्या चॅनलला लक्षामध्ये. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला दररोजचे कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतील लक्षामध्ये. आणि ते सबस्क्राईब करायला बटन दाबायला काही पैसे मोजावं लागत नाही, काही कष्ट मेहनत काही करावं लागत नाही, बसल्या बसल्या बटन दाबायचं काम आहे ऐकण्यामध्ये. आणि म्हणून सबस्क्राईब करण्यासाठी कंजूसपणा करू नका. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे घराघरामध्ये या चॅनलच्या माध्यमातून जे काही धम्माचं काम आहे, धम्माचा प्रचार आहे ते आपला दररोज उपलब्ध होत राहील. ही महत्वाची सूचना या ठिकाणी होती. आता दुसरी सूचना अशी आहे की या ठिकाणी फुलं थोडी कमी आहेत आणि पब्लिक जास्त आहे. फुलं पूर्ण उरले तर सर्वांना पूर्ण उरतील एवढे फुलं आहेत, परंतु आम्ही आहे ना असे गच्चकभर फुलं घेऊन टाकतो आहे की नाही. पण असे गच्चकभर फुलं घ्यायचे नाही, फक्त एक फुल घ्यायचं, बुद्धाला पुष्प अर्पण करायचे. असे एका हाताने नाही ठेवायचं, दुरून नाही ठेवायचं, असं फेकून नाही ठेवायचं लक्षामध्ये. डाव्या हाताने अजिबात नाही ठेवायचं. मग काही लोक असं काय करतात, 1.5 हात लावतात, 1.5 हात असं 1.5 हाताने नाही ठेवायचं. एक फुल दोन्ही हातामध्ये घ्यायचं, आदरपूर्वक सन्मानपूर्वक आपल्याकडून भक्तिभावानं शुद्ध अंतकरणातून आदरपूर्वक भगवंताच्या प्रतिमेला पुष्प ठेवायचं. दुसरं एक फुल घ्यायचं, बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प ठेवायचं लक्षामध्ये. गुडघ्यावर बसायचं, गुडघ्यावर. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, गुडघ्यामध्ये गॅप आलेला आहे, मणक्याचा गॅप आलेला आहे, मणके दुखतायत लक्षामध्ये, त्यांनी नुसते असे हात जोडले तर चालतील. परंतु ज्यांना खरंच त्रास नाही, कुठलाही तकलीफ नाही, त्यांनी मात्र पंचांग प्रणाम करायचा आहे गुडघ्यावर बसून. पंचांग प्रणाम हे भगवंतांनी काही त्यांच्या मूर्तीला, त्यांच्या फोटोला वंदन करण्यासाठी नाही सांगितलं. पंचांग प्रणाम हे आपल्यासाठी सांगितलं. आपण ते समजून नाही घेतलं, आपल्याला माहिती नाही, जाणून नाही घेतलं, म्हणून त्याचं महत्व आपल्याकडे नाहीये. आणून गुडघ्यावर बसून पंचांग प्रणाम भगवंतांनी हे आपल्यासाठी सांगितलेलं आहे. पंचांग प्रणाम केल्यानंतर माणसाला मणक्याचे आजार होत नाहीत. पंचांग प्रणाम केल्यामुळे माणसाला गुडघ्याचे आजार होत नाही, गुडघ्यामध्ये गॅप येत नाही. पंचांग प्रणाम केल्यामुळे माणसाला पोटाचे विकार होत नाहीत लक्षामध्ये. आम्ही ते करतच नाही लक्षामध्ये, नुसतं हात जोडतो नाही, नुसतेच फुलं ठेवतो आणि बाजूला होतो आहे की नाही. आणि म्हणून पंचांग प्रणाम करायचा. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, गॅप आहे, ज्यांना बसताच येत नाही, त्यांनी नुसते हात जोडले तर चालतील, परंतु वंदन करण्यासाठी पंचांग प्रणाम करणं हे गरजेचं आहे. त्या 2 महत्वाच्या सूचना होता. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वांना एक महत्वाची सूचना आहे की या ठिकाणी झिने परिवाराने या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली आहे, भोजनदानाची व्यवस्था केली आहे. भोजन घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी झिने परिवाराकडून सर्वांना आग्रहाची विनंती आहे. या महत्वाच्या 2 सूचना या ठिकाणी तुम्हा सर्वांसाठी होत्या. हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. पुढील जो काही कार्यक्रम असेल ते झिने परिवाराच्या वतीने या ठिकाणी पुढील कार्यक्रम संपन्न होईल. मला सर्वांनी एकदा साधू साधू साधू. बाकीच्यांनी यायचं, फुलं ठेवायचे, वंदन करायचं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना कुणाला भंतीजींना, बौद्ध भिक्षूंना आपल्या कुशल कर्मासाठी ज्यांना कुणाला दान द्यायचं असेल त्यांनी दान द्यायचं, दर्शन करायचं आणि सावकाशपणे बाजूला व्हायचं.